नमस्कार, कसे आहात सगळे? आता मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. आज ना असं वाटायला की थोडंसं मनातलं बोलावं. का माहिती का? आपण म्हणजे सगळं चांगलं चालू असतं आणि अचानक आपलं मन दुःखी होतं. असं म्हणजे सगळा फ्लॅशबॅक आठवतो मागच्या ज्या गोष्टी काही घडल्या आपल्यासोबत. त्या सगळ्या आठवतात आणि मग सगळं हे खराबच होऊन जातं. तर आज असंच काहीसं झालंय. आज अनया शाळेला गेली, हा ड्युटीला गेला आणि असंच बसलेलो. आज खूप साऱ्या गोष्टी मी ठरवल्या होत्या. आज गुरुवार आहे. लवकर उठून काम आवरायचं वगैरे. भरपूर साऱ्या गोष्टी मी आज प्लॅन केलेल्या. पण आज एक तर काल टीटीचं जे इंजेक्शन घेतलं त्याने हात खूप दुखत होता. त्यामुळे लवकर उठणंच झालं नाही आज. लव लवकर उठलो नाही त्यामुळे काम सगळंच इकडं-तिकडंच झालं. आज अनयाची शाळा होती. त्यामुळे पहिला उठलो आणि तिचा डबा वगैरे करून दिला, नाश्ता दिला त्यांना. ती दोघं गेली आणि कामाला म्हणजे थोडं काम केलं आणि जरा बसलो आणि सगळं मागचंच आठवत बसलो. म्हणजे आता असं वाटतंय की म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सीचं म्हणजे असं आठवत होतं की तेव्हा सगळ्यांनी पाठ फिरवली, तेव्हा कोणी नाही आलं. ह्यावेळी असं वाटतंय की येतील, नाही येतील. म्हणजे असे प्रश्न डोक्यात यायला लागले की कारण की फर्स्ट टाईम तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतीलच. फर्स्ट टाईम किती त्रास झाला म्हणजे मला आठवतंय मी जसं हॉस्पिटलमधून तिसऱ्या दिवशी आलो, तसं मी कामाला सुरुवात केलेली. जेवण करून खाल्लं वगैरे. त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या आणि तेव्हा भरपूर कारणं दिली सगळ्यांनी, की असं तसं म्हणून. यावेळी म्हणजे मी अपेक्षा केलेलीच नाही यावेळी कोणाकडून. पण असं वाटतं ना, की यावेळी तरी आराम करायचा आहे. ह्यावेळी बघूयात कोण येतं, नाही येतं. हे सगळं माझ्या डोक्यात आज फिरत होतं. ह्याच्याशी बोलायचं म्हटलं ना, ह्याला काहीही सांगितलं ना, हा म्हणतो, की "मी आहे. तू कशाला टेन्शन घेतेस?" तो आहे. तो म्हणजे होताच. प्रत्येक वेळेला तोच आहे. मागच्या वेळी पण तोच होता. ह्यावेळी पण तोच आहे. तोच करतोय सगळं. पण असं वाटतं ना, की जे आपण म्हणतो ना, ही आपली, आपली, आपली. अशा वेळेला ही आपली कोण दिसतच नाहीत. सगळ्यांकडे फक्त कारणं असतात आणि कारणं पण अशी ना, की त्याला काहीच म्हणजे फालतू कारणं असं म्हणतात ते तसं प्रकार. आणि मला माहित आहे ह्यावेळी पण जसं मागच्या वेळी झालं तसंच होणार. ह्यावेळी पण सगळे पलटणार. इतकं पण माहित आहे. मी अपेक्षा नाही केलेली. पण एक म्हणतात ना, की कुठेतरी होप्स आहेत, की अ, येतील कोणीतरी. पण माझा नवरा स्वतः म्हणतो, "तू कुणाकडून अपेक्षा करू नकोस." कारण वेळेवर पलटताना त्यानंच पाहिलंय. तो म्हणतोय, "मी आहे ना, मग तू नको टेन्शन घेऊ बस." म्हणजे आज ना असंच मला हाच फ्लॅशबॅक आठवत होता. आता म्हणजे फर्स्ट टाईम तर आम्हा दोघांना काहीच कळत नव्हतं. म्हणजे कसं, काय करायचं? म्हणजे काही माहीत नव्हतं. पण आम्ही शिकलो आणि ह्यावेळी तर कसं आहे, तेव्हा तर आम्हाला काहीच येत नव्हतं. ह्यावेळी ते अंघोळ घालण्यापासून सगळं येतंय आम्हाला आणि माझ्यापेक्षा जास्त ह्याला येतंय.
चोळून माझ्यापेक्षा जास्त हाच अंघोळ घालतोय बाळाला वगैरे. त्यामुळे असं म्हणजे त्यामुळे नाही असं काय वाटत, की बाबा कुणाची गरज आहे. पण जे आपण आपले म्हणजे मला हे का ना आठवलं, मी एक Instagramवर पोस्ट पाहिली, की तुम्हाला तुमच्या फीडमध्ये सुद्धा आली असेल ही पोस्ट, की शेवटी आपण दोघेच असू. तर अशी काहीशी ही पोस्ट होती. तर तीच पोस्ट मी पाहिली, ते वाचलं सगळं आणि बस सगळा फ्लॅशबॅकच आठवला मला. कारण खरंच कोण नसतं कुणाचं. एवढं तरी हे जे एक ह्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये नाही तर थ्रू आउट मला ह्या गोष्टी समजल्यातच, की शेवटी ना नवऱ्याला बायकोला नवरा हे आपण म्हणतो ना, मुलं बाळ हा संसार, सासू सासरे, आई वडील कसं असतं माहिती का, काहीतरी लिमिट असतं. आई वडील तर किती करतील, कारण की त्यांची पण लाईफ आहे, त्यांचा मुलगा, त्यांची सून. तरी माझे आई वडील खूप करतात, खूप म्हणजे लिमिटच्या बाहेर. तर हे असं म्हणजे क्लिअर नाही मला बोलता येत आहे, पण तुम्ही पाहिले असतील व्हिडिओ, तुम्हाला माहित असेल. पण मी खूप साऱ्या गोष्टी म्हणजे इतकं पण नाही ना शेअर करू शकत आपण सोशल मीडियावर. त्यामुळे डिटेल नाही सांगत. पण जर मी डिटेल न सांगितलं ना, म्हणजे पुरा पिक्चरच बनेल. इतक्या साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण कशाला आपण त्यांच्यासारखं नाही वाईट बनायचं इतकंच. तर आज ना असंच थोडासा मूड ऑफ झाला होता. मला वाटतंय ना, की सगळं चांगलंच होईल. कारण ते म्हणतात ना, देव कष्ट पण त्यालाच देतो ज्याच्यात सोसण्याची म्हणतात ना क्षमता असते. तसंच काहीसा प्रकार. तर बघूयात काय होतं. म्हणजे मला ना राहिल्यापासून भीती आहे, की म्हणजे माझी फर्स्ट डिलिव्हरी तर नॉर्मलच झालं. पण म्हणजे असं भीतीच वाटते मला, की ह्यावेळी होईल का नॉर्मल असं तसं. त्यामुळे हं, मी आता ठरवलं ह्यावेळी काहीही होऊ दे नॉर्मलच व्हायला पाहिजे. कारण की अन्याची शाळा, ह्याचं रुटीन वगैरे सगळ्या ह्या गोष्टी आता मॅनेज करायच्या. तेव्हा कसं दोघंच होतं, चालत होतं सगळं. आता अनया आहे आमच्यासोबत. त्यामुळे मग मी ह्यावेळी ठरवलं काहीही होऊ दे, आपण ह्यावेळी स्ट्रॉंग राहायचंय. आणि माझा नवरा आहे सोबत माझ्या. तर असंच आज थोडंसं मन उदास झालं होतं. त्यामुळे म्हटलं शेअर करावं तुमच्याशी. कारण म्हणतात ना, की कधी-कधी आपण काही गोष्टी विसरायचा जरी प्रयत्न केला ना, तरी त्या गोष्टी अशा वाईट वेळेत ज्यांनी साथ सोडला ना, ते कायम लक्षात राहतं. भलेही ते कितीही चांगले वागू देत. पण ती वेळ आठवली ना, लोकं ते डोक्यात जातात. खरंच. आणि वर आपल्याकडून ही अपेक्षा त्यांच्या असतात. स्वतः तर वेळेला नाही पडायचे, पण अपेक्षा आपल्याकडूनच असतात त्यांच्या. पण म्हणतात ना, कर्म असतं ना जे, ते फिरतं. मी असं नाही म्हणत, की जे माझ्याशी वाईट वागले, मी त्यांच्याशी वाईट वागणार, कधीच नाही. पण ते म्हणतात ना, देव आहे. कर्म हे फिरतं. माझ्या कर्मावर म्हणजे जेव्हापासून मी स्वामींचं करायला लागले ना, मला इतकंच कळालंय, की आपण कोणाशी कधीच वाईट वागायचं नाही. देव आहे, देव बघतो. ज्याचं कर्म त्याच्या संग. आपण आपलं कर्म कधीच वाईट करून नाही घ्यायचं. बस इतकंच. तर आज ना इतकंच बोलायला गेलं ना, खूप खूप आहे गोष्टी. तर असं काहीसं आज थोडं मनातलं बोलायचं होतं म्हणून मी बोलले तुमच्याशी. तर आजचा दिवस असा काहीसा होता. खूप मी ठरवलेलं आज हॅपी वगैरे राहायचं. बिनसलं सगळं आज. तर म्हणजे थोडंसं मनातलं बोलले मी आज. तर असं बरं वाटतंय मग.
कारण नवरा ऐकूनच घेत नाही. म्हणजे त्याला सगळं माहिती आहे ना, त्यामुळे तो का म्हणतो, "तू कशाला त्याचं फक्त काही सांगितलं, चालू जरी झालं, "तू कशाला टेन्शन घेते? मी आहे ना." बस. मग पुढे काय बोलणार आपण? तो आहे म्हटल्यावर काय. चला. तर असा होता हा आमचा आजचा दिवस. थोडासा. तर हा व्लॉग मी इथंच संपवतो. कारण आणि बोलायला लागलं तर लयच बोलेल. तर चला बाय.